नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, म्हाडा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या जागांचा समावेश। शिरूरच्या माणगवण फराटा इथं अजित पवारांची आज सभा। अजितदादांच्या सभेची जोरदार तयारी। आजच्या सभेतून अजित पवार अमोल कोल्हेंना लक्ष्य करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंसोबत मवियाच्या मेळाव्याला संग्राम थोपटेंची उपस्थिती। पुढील काळात मवियासोबत काम करणार असल्याचं थोपटेंचं स्पष्टीकरण। JP नड्डांच्या उपस्थितीत आज नागपूर आणि भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय महासंमेलन। फडणवीस आणि बावनकुळेंचीही उपस्थिती असेल। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून ही मोर्चे बांधणी। मुख्यमंत्री शिंदे आज वाशिम दौऱ्यावर। बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भावना गवळींकडून शक्ती प्रदर्शन। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा। पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मैदानात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक। चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना बैठक घेणार आणि बैठकीमध्ये बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल। तेलंगणाला रवाना होण्याआधी मोदी नांदेड विमानतळावर उतरणार। अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार। राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यानं चव्हाण मोदींचे आभार मानतील। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर। तेलंगणाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर देखील येणार आहेत।